मला असं वाटत आहे की जेव्हापासून ब्लिंकिट आलेलं आहे ना चंद्रपूरमध्ये, तेव्हापासून आमचा बँक बॅलन्स बिलकुल झिरो झालेला आहे यार. कारण की आम्हाला जी वस्तू आवडते ते बिलकुल आम्ही ब्लिंकिटवरून तेव्हाची तेव्हा बोलूनच घेतो. जसं की आम्ही आज हा बोलवला आहे मार्सचा आयशॅडो पॅलेट. याचा पिगमेंट ना खरंच खूप जास्त चांगला आहे. तर आयशॅडो पॅलेटला अनबॉक्स वगैरे केल्यानंतर मी झाली होती कॉलेजसाठी रेडी आणि इथे मी करताय एक PR ची शूट कम्प्लीट, ते पण कॉलेजच्या ड्रेसवर यार. एक PR ची शूट कम्प्लीट झाल्यावर ना मी परत एक PR ची शूट कम्प्लीट करत होते. ऍक्च्युली तो दुसरावाला PR नव्हता, तो माझा स्वतःचा प्रोडक्ट होता. फक्त असंच व्हिडिओसाठी मी त्याला युज केलेलं होतं. तर कॉलेज सुटल्यानंतर मी गेली होती नाश्ता करायला भाऊच्या नाश्तामध्ये आणि तिथून मी खाल्ला होता हा दही वडा, जो की टेस्ट मध्ये ओके होता. जास्त पण चांगला नाही म्हणू शकत, जास्त पण खराब नाही म्हणू शकत. तर कॉलेजवरून घरी जाताना मी घेऊन गेली होती खूप सारे फ्रुट्स, कारण रोज रोज मम्मी किटकिट करते ना की फ्रूट नाही ना, तर आज मी खूप सारे घेऊनच गेली होती यार. त्यानंतर रात्री आम्ही बिर्याणी खायसाठी गेलो होतो रेसिपी बिर्याणी सेंटरमध्ये, जे की तुकुममध्ये आहे. बिर्याणी खायच्या आधी ना आम्ही गेलो होतो सिटीमध्ये कपडे घ्यायसाठी, कारण उद्या आहे बर्थडे. आता बर्थडे कोणाचा आहे आणि उद्या काय काय होणार आहे हे सगळं बघायसाठी नेक्स्ट व्लॉगचा वेट करा. तर आजसाठी एवढंच, उद्या भेटूया, बाय.